राज्यात कोळी ज्वर आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सीमावर्ती जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। परंतु बेळगाव जिल्हा प्रशासनाने केवळ महाराष्ट्र सीमेजवळ चेकपोस्ट उभारण्याचे नाटक केले आहे। प्रत्यक्षात मात्र कोणतेही विभागीय कर्मचारी तेथे कार्यरत नाहीत। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कोळी ज्वरचा धोका वाढत असताना बाहेरील राज्यांमधून पोल्ट्री विक्री आणि वाहतूक सुरूच आहे। यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बेळगाव जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कडक उपाययोजना केली जात नाही। गडबडीने उभारलेले चेकपोस्ट असूनही पोल्ट्रीचा व्यापार निर्बंध सुरू असल्याने अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यक्त होतोय। सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी।